केसरी पैलवान महेंद्र गायकवाड यांना विनंती आहे की त्यांनी या कुस्ती मैदानाच्या व्यासपीठावर यायचे। चालू वर्षीचा 2026चा महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल समस्त गावकरी सदगी व हिंद केसरी पैलवान भूपेंद्र आजनालाजी इनाम घेण्यासाठी स्टेज कडे यायचंय। कुस्ती सुरू झाली, पापण्या मिटू नका, आनंदाला वंचित राहा। पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी उत्सव में हिंद श्री शंभो महादेव उत्सव तळपुरसंगी तालुका हवेली जिल्हा पुणे। नाटिकी टक्कर 25 मार्च 2000। कुस्ती सुरू झाली। सिकंदर शेख यांची कुस्ती सुरू झाली। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती। कुस्ती अतिशय फास्ट होतीये, इतकी फास्ट होतीये की खाली कोण आणि वर कोण त्यांच्या काळ्या कलरच्या चड्डीचा दादा शेख आहे आणि सिकंदर शेख समोर पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय राहील। या कुस्तीसाठी पंच म्हणून कामगार केसरी बाळासाहेब भोसले व उपमहाराष्ट्र केसरी संतोष भाऊ गरुड हे दोन्ही पंच म्हणून काम पाहतील। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले एकेकाळचे वादळी पैलवान संतोष भाऊ आणि बाळासाहेब वस्ताद ही दोन दिग्गज माणसं आखाड्यामध्ये आहेत। कुस्तीला प्रारंभ, चौदंडी सुरू आहे, गर्दनखेच सुरू आहे। पोलादी मनगटाला भिडलेले आहेत। विको कमी करा, शुरू करा पेटर। जरा टाळ्याच्या गजरात स्वागत करा। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे मैदानावर। शबाश, वाढवा सिकंदर, वाढवा। चपळाईने कुस्ती करण्यामध्ये हात काढला असणारा सिकंदर शेख दादा शेळके हे दोन्ही पैलवान सोलापूरचा एक, बेंबळ्याचा एक, माहोळचा एक, गंगावेसला एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला आहे। अजून काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद त्या पवारांचा एक पट्टा आहे आणि स्वतःचा हरगोलींचा एक पट्टा आहे। जवळजवळ 3 लाख रुपये रक्कम आहे या कुस्तीला। दादाने सिकंदरचा कब्जा घेतला। पुढचं टाळ्या वाजवा की सिकंदरला बसवणारा पैलवान महाराष्ट्रात दादा शेळके नावाचा आहे, नाही तर कुठं बसतच नाही। ती आग आहे, आग घोटना हो हलक्या काळजाची माणसं आताच घर गाठा, काहीतरी घडतंय। ओ घटना, काहीतरी घडतंय। शबाश दादा, शबाश सिकंदर। इतिहासामध्ये पहिल्यांदा सिकंदर शेखला घुटना ठेवणारा पैलवान दादा शेख संपादन केलेला झालेल्या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे वस्ताद आदरणीय काकासाहेब पवार व गोविंदाच्या पवार यांचा